लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. विजय थलपती आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. सकाळी 10 वाजता शपथविधी सोहळा. थलपतींना एकूण 121 आमदारांचा पाठिंबा. राहुल गांधी शपथविधीला हजर राहण्याची शक्यता. टीव्हीके पक्षाला पाठिंबा दिल्याच्या पत्रानं एक आमदार असलेल्या एएमके पक्ष आक्रमक. आमच्या आमदारांसह बनावट सहीचं पत्र राज्यपालांना दिलं. एएमएमके चा पक्षाचा दावा. पक्षाचे सरचिटणीस टीटीव्ही दिनकरन यांची तक्रार दाखल करणार. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची 3 तास बैठक. बैठकीत केरळच्या मुख्यमंत्री पदाबाबत तोडगा नाहीच. दरम्यान मुख्यमंत्री पदाचा निर्णय मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी घेणार. उत्तर प्रदेशमध्ये आज मंत्रिमंडळाचा विस्तार. सध्या योगी सरकारमध्ये 54 मंत्री असून या मंत्र्यांमध्ये 2 उपमुख्यमंत्री देखील समाविष्ट आहेत. माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी भावनिक क्षण. श्यामाप्रसाद मुखर्जींच्या राज्यात भाजपचं सरकार स्थापन होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. तर पंतप्रधान मोदींच्या करिश्म्याचं हे यश. बंगालमध्ये भय हरलं आणि भरोसा जिंकला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. बंगालमध्ये शपथविधी सोहळा दरम्यान पंतप्रधान मोदींकडून शिंदेंची विचारपूस. प्रवासादरम्यान काळजी घ्या. मोदींचा शिंदेंना सल्ला. काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग झालं होतं. जालना सदावर्तेंच्या गाडीवर मनसैनिकांकडून सुपारी आणि शाईफेक. राज ठाकरेंवरील टीकेच्या निषेधार्थ कार्यकर्ते आक्रमक. चंदनझिरा पोलिसांकडून 4 ते 5 आंदोलक ताब्यात. गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकला. मला जाण्याचा उद्देश होता का? सुपारी आणि शाईफेकीच्या घटनेनंतर सदावर्ते आक्रमक. म्हणाल तिथे येतो. वैचारिक चर्चा करू. सदावर्तेंचं राज ठाकरेंना थेट आव्हान. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर शाईफेकीनंतर समर्थकांचा सदावर्तेंच्या गाडीवर दुग्धाभिषेक. लोकशाहीला काळीमा फासणारी घटना घडली, त्यामुळे आम्ही गाडीला दुग्धाभिषेक घातला. सदावर्तेंच्या समर्थकांची प्रतिक्रिया. बच्चू कडूंचा 19 तारखेला मंत्रालयात आंदोलन करण्याचा इशारा. दिव्यांग बांधवांसंदर्भातील जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी कडू आक्रमक. 2 जीआर काढल्यानं दिव्यांग बांधव मिळणाऱ्या मानधनापासून वंचित. गडचिरोलीमधील लग्न समारंभात नक्षल कमांडर हिडमाच्या गाण्यावर नृत्य. पोलिसांकडून 5 जणांवर गुन्हा दाखल. गडचिरोलीच्या एटापल्लीमध्ये विवाह सोहळ्यात गाणं लावण्यात आलं होतं. आळंदीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक. संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून शाईफेक करण्यात आली. लवांडेंनी वारकरी संप्रदायातील घुसखोरांची यादी जाहीर केली होती. भंडारेंसह 10 ते 12 जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. हा विचारांवर हल्ला. 15 ते 16 लोक जातात आणि बंदूक दाखवून हल्ला करतात. हे चुकीचं. बोलून प्रश्न सुटतात. घडलेली घटना संत परंपरेला शोभत नाही. खरे वारकरी अशा पद्धतीनं बोलतात का? रोहित पवारांचा हल्लाबोल. शाईफेक प्रकरणानंतर विकास लवांडेंवर दुग्धाभिषेक. लोणी काळभोर पोलीस ठाण्याबाहेरच समर्थकांकडून लवांडेंवर दुग्धाभिषेक. एमआयएम नगरसेवक मतीन पटेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मुलींचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करत असल्याची माहिती. टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला याच मतीन पटेलनं लपवलं होतं. निदा खानचा टीसीएस कंपनीतील एचआर सोबत संबंध नाही. एफआयआर दाखल होण्याआधीच तिची बदली करण्यात आली. निदा खानवरील आरोप कोर्टात टिकणार नाहीत. ओवेसींकडून आरोपी निदा खानची पाठराखण. सांगलीमध्ये 3घांना शस्त्रासह पोलिसांकडून अटक. 2 परदेशी बनावटीच्या पिस्तूल पोलिसांकडून जप्त करण्यात आल्यात. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे संस्थापक संजय भोकरे यांच्या हत्येचा कट उधळला. दरम्यान या ठाकरेंच्या शिवसेनेला अडकवलं जात असल्याचा जिल्हाध्यक्षांचा आरोप. भाजपा ट्रान्सपोर्ट सेल प्रणित संघटनेकडून मराठी बोला महाराष्ट्र जोडा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रवीण दरेकर, प्रताप सरनाईक, मुनगंटीवार, रितू तावडे उपस्थित होते. मराठी माणूस आणि उत्तर भारतीय ही देशाची ताकद. दरेकरांची प्रतिक्रिया.
15 ऑगस्ट पर्यंत मराठी शिकण्याची मुदत, 16 तारखेला कारवाई करणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा। रिक्षा टॅक्सी चालकांना 15 ऑगस्ट पर्यंत मराठी शिकण्याची मुदत। सामाजिक कार्य केली की प्रचाराची गरज पडत नाही, तुम्हाला हवं असेल तरच मत द्या। लोकांनी मला 3दा निवडून दिलं, चौथ्यांदाही निवडून येणार। पुण्यातील एका कार्यक्रमात नितीन गडकरींनी विश्वास व्यक्त केलाय। अमरावतीत समृद्ध पंचायत राज अभियानातून धामणगाव रेल्वे तालुक्यातील अशोकनगरला डावलल्याचा आरोप। पुरस्कारापासून वंचित ठेवण्यासाठी डावलल्याचा आरोप करण्यात आलाय। ग्रामविकास अधिकारी आणि संगणक परिचालकांना षडयंत्र रचल्याचा आरोप करण्यात आलाय। अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी नागपुरात लहू सेनेचं आंदोलन। नागपुरात संविधान चौकात लहू सेनेचं आंदोलन। अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण करून वंचित घटकांना न्याय देण्याची मागणी। दहिसर नदी पुनरुज्जीवन आणि सौंदर्यीकरणाचा पहिला टप्पा, उद्घाटनापूर्वीच भाजप शिवसेनेत श्रेयवाद सुरू। निमंत्रण पत्रिकेत स्थानिक भाजप नेत्यांना डावलल्याचा आरोप। भाजप नेत्यांच्या आक्षेपानंतर नावासहित नवी पत्रिका छापली। नसरापूर प्रकरणातील आरोपीनं जिथे पीडितेवर अत्याचार केले त्याच ठिकाणी तो विटा वाहण्याचं काम करत होता। पोलीस तपासात माहिती समोर घटनास्थळापासून आरोपीला विटा उचलण्याचं काम मिळालं होतं। अकोला चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची आईची तक्रार। नात्यातीलच अल्पवयीन मुलांना लैंगिक अत्याचार केल्याची आईची तक्रार। पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ, पीडितेच्या आईचा आरोप। बीडच्या केसमध्ये महिलेचा विनयभंग, गुन्हा दाखल। तरुणानं मद्यधुंद अवस्थेत महिलेशी गैरवर्तन केलं। महिलेशी गैरवर्तन करून जीवे मारण्याची धमकीही दिली। आरोपीला केस पोलिसांकडून अटक। मुंबईमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावर टीसीला मारहाण। टीसीनं दंड भरण्यास सांगितल्यावर प्रवाशांना मारहाण केली। कमलेंद्र तिवारी आईला नेण्यासाठी स्थानकावर विना तिकीट आला होता। वर्ध्यात 9,30,000चे अंमली पदार्थ जप्त। हिंगणघाट पोलिसांची कारवाई। 2 जण पोलिसांच्या ताब्यात। दाखल गुन्ह्याची चौकशी करताना पोलिसांची कारवाई। अहिल्यानगरच्या राहतामध्ये कारच्या धडकेत 12 वर्षीय मुलाचा मृत्यू। घटनेतील कार आणि 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। नातेवाईकांचा मृतदेह पोलीस ठाण्यात नेत ठिय्या आंदोलन। नाशिकच्या येवल्यातील पानगावात मका पिकाला अज्ञातानं लावली आग। शेतकऱ्याचं मोठं नुकसान। मका पिकासह ड्रीप आणि शेतीचं साहित्यही जळून खाक। बीडमध्ये सोलापूर जिल्ह्यातील बाजारपेठेत कांद्याचे भाव घसरले। कांद्याला 1 रुपया किलो दर। शेतकरी संकटात। लागवडीसाठी झालेला खर्च निघणंही कठीण झाल्याची शेतकऱ्यांची प्रतिक्रिया। सिंधुदुर्गात 2 दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ। सिंधुदुर्गाच्या खारेपाटणमध्ये विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पावसाची हजेरी। भंडारामध्ये पावसाची हजेरी। भर पावसात मका वाचवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड। भंडारातील लाखनी तालुक्यातील पावसामुळे मका पिकाला फटका। रत्नागिरीत बेनगी गावात वादळी वाऱ्याचं थैमान। वादळी वाऱ्यामुळे गावातील क्रिकेट सामना दरम्यान मैदानात धावपळ। सिंधुदुर्गात सरंबळ दुर्गवाड येथे घरावर वीज कोसळून नुकसान। दुर्गवाड धनगरवाडीमधील एका रामा वरग यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली आहे। नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे। पुण्याच्या खेडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे उन्हाळी पिकांना फटका। शेतकरी चिंतेत। उन्हाळी हंगामातील भाजीपाला, मका, फळबागा आणि काढणीला आलेल्या पिकांना पावसाचा फटका। रायगडमध्ये वीज पडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू। तळा तालुक्यातील फळशेत येथे घडली घटना। रायगडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक घरांचंही नुकसान। रायगड जिल्ह्यातील नागोठणे परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान। नागोठणे रेल्वे स्थानक परिसरात झाड कोसळल्यानं अनेक दुचाकींचंही नुकसान झालंय। रत्नागिरीच्या नाणीज गावातील नागरिकांच्या घरात आणि दुकानात पावसाचं पाणी शिरलंय। रत्नागिरी जिल्ह्यात पावसामुळे मोठा फटका बसलाय।
गोंदियामध्ये ऐन कापणीच्या वेळी अवकाळी पाऊस आणि गारपीट, धान आणि मका पिकांना धोका वाढल्यानं शेतकरी चिंतेत. पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती. साताऱ्यातील उंब्रज जवळ पुणे बेंगळुरू महामार्गावर नदीचं स्वरूप. पावसामुळे महामार्गावर 5 किलोमीटर वाहनांच्या रांगा. जिल्ह्यातील अनेक गावांना अवकाळी पावसानं झोडपलं. अमरावतीच्या अंजनगाव बारी गावात वादळी वाऱ्यासह गारपीट. कांदा, गहूसह केळी आणि संत्रा पिका बागांना नुकसान. नुकसानीचे पंचनामे करून मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. हवेत गारवा निर्माण. पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रोच्या कामाचा निष्काळजीपणा समोर. भक्तिशक्ती मेट्रो मार्गावर पुलावरील लोखंडी पत्रा खाली पडलाय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. वर्धा जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे तापमानात काहीशी घट. पावसाच्या शक्यतेमुळे तीळ उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. उन्हाळी हंगामात तिळाची लागवड केली जाते. पिंपरी चिंचवडमधील चारोली परिसरात काल मध्यरात्री पीएनजी गॅसची गळती. चारोलीमधील अटलांटिका सोसायटीमधील घटना. पालिकेच्या अग्निशमन दलानं गॅस गळती थांबवल्यानं सोसायटीमधील 200 रहिवासी बचावलेत. बुलढाण्यात खामगाव रेल्वे अंडरपासचं काम संथ गतीनं सुरू आहे. पर्यायाची मागणी दुरवस्था झाल्यानं नागरिकांना त्रास होतोय. या संथ गतीमुळे प्रकल्प पूर्ण होण्यास आणखी विलंब होण्याची शक्यता वर्तवली जाते. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.